तर हे पहा, चिकूला पियानो देखील वाजवायचा आहे आणि टी व्ही देखील पाहायची आहे. आता कसं करायचं, त्याचं अर्ध लक्ष समोर आणि अर्ध लक्ष इकडं. तर असो, आणि आज तो जाणार आहे. हे पहा, आता खूप घर रिकाम वाटणार. लहान लेकरं आले, 2 दिवस राहिले आणि आता जाताना मला तर खूप वाईट वाटत होतं, कारण तो दिवसभर नुसती मस्ती करत होता, इकडून तिकडं पळत होता, या घरातून त्या घरात. आणि कित्येकदा त्यांनी त्याची मम्मी समजून मलाच मागून येऊन मिठी मारली आणि त्यामुळे मला थोडंसं जास्तच हे वाटत होतं की तो जात होता. तर चला, ते लोक निघाले. त्यानंतर मग आम्ही दुपारचं थोडं रेस्ट करून संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले मी. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवत होते चिलाची भाजी. तुमच्याकडे या भाजीला कोणती भाजी म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे याला चिलाची भाजी म्हणतात, काही जागेवर इकडं चिगळाची भाजी देखील म्हणतात. तर मला ही भाजी खूप आवडते. माझ्या मैत्रिणींनी गावाकडून आणली आहे, तर तिने माझ्यासाठी आवर्जून पाठवली आहे. आणि कैरी देखील तिनेच पाठवली आहे. खूप गोड अशी कैरी होती. या कैरीला छान असं आपण फोडी फोडी करून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट, लसूण, म्हणजे कच्चे शेंगदाणे आणि लसूण उकळीमध्ये वाटून यामध्ये हळद मीठ टाकून आपण ह्याच्या मस्त अशा फोडी करणार आहोत. खूप छान लागतं हे. आणि हे पालकाचं गरगटं केलं आहे. आमच्या इकडं पालकाची हाटून भाजी म्हणतात, कोणाच्या इकडं, बऱ्याच जणांच्या इकडं गरगटं म्हणतात. त्यासोबत खायला भात आणि गरगट्याचं कॉम्बिनेशन खूपच भारी लागतं, मला तर खूप जास्त आवडतं. आणि हे पहा, हे मी कच्चे शेंगदाणे आणि लसूण कुटत आहे या कैरीमध्ये टाकण्यासाठी. तर हे देखील कॉम्बिनेशन खूप जास्त छान आहे. आमच्या सासरी असं कॉम्बिनेशन बनायचं, माहेरी कधी नाही बनलं. तर हे मला सांगतात असंच बनव म्हणून. तर हे पहा, आता हे छान थोडंसं बारीक करणार आहे मी. आणि जास्त बारीक करायची गरज नाही, थोडं आबडधोबड असले तरी पण चालतं आहे. यामध्ये आता मी हळद आणि मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आता वरून हे शेंगदाणे आणि लसूण जे उकळीमध्ये बारीक कुटलं आहे ते यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही देखील असं ट्राय करून पहा. खूप भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि खूप जास्त टेस्टी लागते. मला तर राहवलंच नाही, मी मिक्स केल्याच एक फोड खाऊन पाहिली, कारण मला हे खूप जास्त आवडते कैरी. तर खरंच इतकं छान लागत होतं ना हे इन्स्टंट कैरीचं लोणचं. तर चला, त्यानंतर आज पहिल्यांदाच आमच्या घरी फालुदा बनला होता. तर नेक्स्ट टाईम जेव्हा बनेल मी याची रेसिपी तुम्हाला टाकेल. तर हे पहा, देत आता मस्त आम्ही रात्री फालुदा एन्जॉय केला आणि फालुदा देखील खूप जास्त छान झाला होता, मस्त. तर चला, आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.